नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण शिक्रापूर रस्त्यावर बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 4च्या सुमारास शेल पिंपळगाव ते बहोळ तालुका खेड दरम्यान कंटेनर, माल वाहतुकीचा लहान टेम्पो व मोटर कार अशा 3 वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये माल वाहतुकीच्या टेम्पोतील दोघे जागीच ठार झाले. मोटर कारमधील सर्वजण बचावले असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. चेतन शाळीग्राम अहिरे, वय वर्ष 24, सध्या राहणार कडाचीवाडी, तालुका खेड, मूळ राहणार बुलढाणा व गणेश मारुती पानसरे, वय वर्ष 42, राहणार बहोळ, तालुका खेड अशी या अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. बुधवारी सायंकाळी 4च्या सुमारास शिक्रापूर बाजूकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची समोरून येणाऱ्या माल वाहतुकीच्या टेम्पोला आणि मोटार कारला जोरदार धडक बसली. कंटेनरच्या धडकेत दूरवर फेकल्या गेलेल्या माल वाहतुकीच्या टेम्पोचा अक्षरशः चुराडा झाला. टेम्पोमधील दोन्ही तरुण जागीच ठार झाले. वाहनात अडकलेले मृतदेह काढणे देखील अवघड झाल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. मोटार कारमधील सर्वजण दैव बलवत्तर म्हणून बचावले. अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांकडून पंचनामा आणि गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. चाकणमधील तरुणाच्या मृत्यू प्रकरणी प्रेयसी व योगा टीचर यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेयसी व योगा टीचरने खोट्या बलात्काराच्या केसमध्ये अडकविण्याची धमकी दिली होती. त्यानंतर चाकणमधील तरुणाचा लोणावळ्यातील दरीत मृतदेह मिळून आला होता. या प्रकरणी चाकण पोलिसांनी प्रेयसी व योगा टीचरवर गुन्हा दाखल केला आहे. सूर्यकांत रामदयाल प्रजापती, वय वर्ष 27, राहणार श्रीरामनगर, चाकण असे या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. याबाबत त्याचा भाऊ श्रीकांत रामदयाल प्रजापती, वय वर्ष 25, राहणार चाकण, तालुका खेड यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी योगा टीचर बापू सोनवणे, राहणार चाकण, तालुका खेड व प्रेयसीवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 17 ऑक्टोबर 2024 रोजी घडली होती. सूर्यकांतला आपल्या प्रेयसीचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेम प्रकरण सुरू असल्याचा संशय होता. त्याबाबत त्याने विचारणा केल्यावर प्रेयसी व योगा टीचरने त्याला खोट्या बलात्काराच्या केसमध्ये अडकविण्याची धमकी दिली. टेलिग्राम ॲप, व्हॉट्सॲप, गुगल पेवर घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करून अपमान केला. या त्रासाला कंटाळून त्याने 9 ऑक्टोबर रोजी चाकण येथील घर सोडले. त्याचे नातेवाईक सूर्यकांत याचा शोध घेत होते. त्यानंतर 16 ऑक्टोबर रोजी त्याने 2 सेकंदाचा व्हिडिओ काढून आपल्या नातेवाईकांना पाठवला होता. सूर्यकांत याने मृत्यूपूर्वी अवघ्या 2 सेकंदाचा व्हिडिओ तयार करून तो आपल्या कुटुंबियांच्या मोबाईलवर पाठवला होता. या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या बॅकग्राऊंडवरून सूर्यकांत याचा शोध घेण्यात आला. या व्हिडिओवरून लोणावळा येथील शिवदुर्गच्या पथकाने राजमाची दरीत 370 फूट खोल दरीत शोध घेऊन त्याचा मृतदेह बाहेर काढला होता. त्यानंतर आता त्याच्या भावाने फिर्याद दिल्यानंतर चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत. संबंधित योगा टीचर बापू सोनवणे हा जिल्हा परिषद प्रशालेत शिक्षक आहे. पोलीस प्रशासनाशी आणि काही बड्या अधिकाऱ्यांशी त्याचे अत्यंत जवळचे संबंध असल्याने मागील 1.25 महिना त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता, असे नातेवाईकांनी सांगितले. या घटनेचा सखोल तपास झाला तर अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. या घटनेतील अनेक ऑडिओ क्लिप समाज माध्यमात फिरत आहेत. समाज माध्यमात फिरणाऱ्या या क्लिप काय आहेत, थोडक्यात ऐकूयात. क्या हो गया? मेरे पास में पैसे नहीं है पूरे डिस्प्ले लेने के लिए, तो अभी होगा मेरे को पैसे मिलेंगे तो मैं लेके आऊँगा, पापा जब देंगे तो। जो करना है कर। क्या जो करना का, आज के दिन ही मिलेगा भाई, आज मैं लेके आऊँगा, मेरे पास में नहीं थे। जो करना है करो। तो कर ही रहे हैं, जो करना कर, जो करना तो कर ही रहे हैं ना। मेरे को कुछ मत बोलना। मैं तेरे को कुछ बोल ही नहीं रहा। अगर तू कुछ भी मेरे को उल्टा पुल्टा बोलता है, मैं तेरे मुंह पे आके थप्पड़ मारूंगी। तू मेरे को कुछ सुन, कांटेक्ट तू कर रही है मेरे को और तू बात करने आ रही है। क्यों कांटेक्ट किया? मुझे नहीं पता तू कांटेक्ट मैंने तो जब तू वही चीजें करे, जब वही हाँ मांगी रही है तू। मैं अपनी चीजें मांग रही हूँ। तेरी चीजें कैसे हो गई बता जरा मेरे को। मेरी चीजें तू लेके बैठ, मेरी चीजें तू लेके बैठ और दे मत, और मैं तेरे को बोलूं तो उसके बाद में मेरे टाइम पे तो ऐसा मैंने तेरा कभी कुछ नहीं किया, वो तुझे भी अच्छी तरह से पता है। वो पता है तुझे भी अच्छी तरह से। बकचोदी करने बस बोल दो।
सूर्या, हो सर बोला ना. अरे काय तिच्या मागे लागला, तिचा मोबाईल देऊन टाक की. काय सर ते आता घेतलाय सर, तिच्याकडे पैसे होते तुम्ही दिलेले नाही सर अजून. अच्छा, तुझे पैसे होते का तिच्याकडे? हो. अर्र. ये रे बाळा, घरी येतोस ना, सांग ना खरं कुठं आहे? तुला तू सांगताना गेलं कुठतरी बाहेर, नको नाही. का सांगू त्यांना? नाही, तू नाही. कुठे आहे सांग मला, तू कुठे आहे? एवढं सांग ना बेरा पिल्लू, एवढं सांग ना माझ्या बाळा, कुठे आहे? तू सांग ना, तू सांग ना माझ्या कुठे आहे पिल्लू? पप्पाला काय ते सगळं चाललं त्याच्या घरी दुकानात मार तोडफोड करायला, तू सांग ना कुठे आहे? नको करू तुझ्या घरी, काही नको करू मम्मी, काही नको करू प्लीज. मग मला मला सांग ना, तू काय नाही करत, तू फक्त मला सांग. श्रीकांत फोन दे. हा कोणाला? हा हे घे, हॅलो दादा, विचार कुठे नाही तर मी कोयता घेऊन जाणार मारून. मला काही झालं दुसऱ्यांना काही करायचं नाही, समजलं का तुला? डिप्रेशनच्या गोळ्या काय म्हणलं? कुठे सांग ना मला. कोणतं? हा कोणतं? तू कुठे मला सांग ना. सांग ना. डिप्रेशनची गोळी खाल्ले तू खाल्ले. तू सांग कुठे प्लीज. मग कुठे सांग ना प्लीज. कुठे सांग ना मग प्लीज. प्लीज दादा प्लीज सांग ना कुठे. प्लीज प्लीज दादा पाय पडतो. अरे होईल दादा, सगळं होईल. सगळं होईल दादा, सगळं होईल. तू फक्त एकदा घरी मला सांग कुठे, मला नाही का सगळं होईल. मन फक्त एकदा सांग कुठे तू दादा प्लीज. ऐक ना, तो काय म्हणतोय? कुठे तू श्रीकांत पप्पा आईची काळजी घ्या. अरे तू कुठे मला तेवढं सांग ना दादा प्लीज. कुठे तेवढं सांग ना. मी फोन फेकतोय खाली. फोन नको फेकू दादा, कुठे मला तेवढं सांग ना प्लीज दादा. काय पत्नीला सरपंच पद न मिळाल्याच्या रागातून एकाने बिअरच्या बाटलीच्या काचेने डोळ्यावर मारून जखमी केले. तसेच शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मोटार पाठीमागे घेत दुचाकीला ठोकरल्याची घटना खेड तालुक्यातील अहिरे येथे घडली. नारायण रामचंद्र अहिरकर, वय वर्ष 55, राहणार अहिरे, तालुका खेड असे मारहाण झालेल्याचे नाव आहे. त्यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नितीन सखाराम तांबे, राहणार अहिरे, तालुका खेड असे अटक आरोपीचे नाव आहे. अहेरकर यांची सून गेल्या 4 वर्षांपासून अहिरे गावचे सरपंच आहेत, तर तांबे यांची पत्नी या ग्रामपंचायत सदस्य आहेत. सरपंच पदावरून अहेरकर आणि तांबे यांच्यात वाद आहेत. तांबे यांच्या पत्नीला सरपंच पद न मिळाल्याने त्यांना राग होता. अहेरकर हे रविवारी घरासमोर थांबले होते. यावेळी तांबे हा मोटारीतून आला. पत्नीला सरपंच पद न मिळाल्याच्या रागातून बिअरच्या बाटलीच्या काचेने अहेरकर यांच्या डोळ्यावर मारून जखमी केले. तसेच शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मोटार पाठीमागे घेत अहेरकर यांच्या दुचाकीला धडक देऊन नुकसान केले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा म्हाळुंगे पोलीस अधिक तपास करत आहेत. आळंदीमध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहावयास मिळत आहे. विना टाळ मृदुंगाचा त्रिनादासह माऊली श्री विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा माऊली तुकाराम नाम जयघोष करीत बुधवारी दिनांक 27 नोव्हेंबर 2024 रोजी भाविक वारकरी यांच्या उपस्थितीत द्वादशी दिनी माऊलींचा वैभवी पुरातन सिसम लाकडी रथातून श्रींचा चांदीचा मुखवटा रथोत्सवासाठी पूजा बांधण्यात आला. रथोत्सव हरिनाम गजरात प्रथा परंपराचे पालन करीत उत्साहात साजरा झाला. रथोत्सव मिरवणूक ग्राम प्रदक्षिणा पुंडलिका वरदे हरी विठ्ठल ज्ञानोबा माऊली तुकाराम हरिनाम जयघोष भाविकांनी केला. भाविकांच्या उपस्थितीत यावर्षी विद्युत रोषणाई आणि सुगंधित अत्तराने मढविलेल्या सजलेल्या पुरातन लाकडी रथात माऊलींची पूजा बांधित रथोत्सव गोपाळपुरातून नगर प्रदक्षिणा मार्गे श्रींचे मंदिरासमोर आला. रथोत्सवात हजारो भाविक नागरिकांनी जयघोष केला. रथोत्सवाच्या रस्त्याच्या दुतर्फा श्रींचे दर्शनास ग्रामस्थांनी भाविकांनी गर्दी केली. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात होता. गुरुवारी दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी श्रींचा 729वा संजीवन समाधी दिन सोहळा अलंकापुरीत साजरा होत आहे. दरम्यान द्वादशी दिनी सोहळ्यात भाविक नागरिकांची तसेच व्यापाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. आर्थिक पेचात असलेल्या व्यापाऱ्यांना या वारीने काहीसा दिलासा दिला. भाविक वारकरी यांनी यात्रेतील खरेदी करण्यास दुकानातून गर्दी करीत आवश्यक खरेदीचा आनंद देखील द्वादशी दिनी घेतला. गोपाळपुरात श्रींची पूजा होताच माऊलींचा चांदीचा मुखवटा ग्राम प्रदक्षिणेसाठी यावर्षी सजलेल्या पुरातन लाकडी पूजा बांधित विराजमान करण्यात आला. दरम्यान श्रींचे रथोत्सवास रथासमोर श्रीकृष्ण मंदिरासमोर भाविक वारकऱ्यांचे दिंडीतून भगव्या पताका उंचावत माऊली माऊलीचा गजर केला. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा कार्तिक यात्रा 2024 अंतर्गत श्रींचा 729वा संजीवन समाधी दिन सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी परंपरांचे पालन करीत गुरुवारी अलंकापुरी नगरीत साजरा होत आहे.
यानिमित्त श्रींचे संजीवन समाधी सोहळ्याचे प्रसंगावर आधारित कीर्तन सेवा संत नामदेवराव यांचे वंशज परिवारातर्फे होणार आहे। माऊली मंदिरात प्रमुख विश्वस्त यांच्या हस्ते श्रींना पवमान अभिषेक व द्वारती होईल। संत नामदेवराव यांचे वतीने श्रींना नामदास महाराज परिवाराचे वतीने पूजा होईल। महाद्वारात काल्याचे कीर्तन, त्यानंतर श्री गुरु हैबतराव बाबा यांचे दिंडीची मंदिर प्रदक्षिणा होईल। दुपारी 12च्या सुमारास श्रींचे संजीवन समाधीवर पुष्पवर्षा, आरती व घंटानाद होणार आहे। खेड तालुक्यात तब्बल 5 लाख सरासरी ऊस पिकाचे उत्पादन होत असते। गळीत हंगाम ऑक्टोबर महिन्यात दसरा सणानंतर सुरू होत असतो। यंदाचा ऊसाचा गळीत हंगाम निवडणुकीच्या कचाट्यात अडकला होता। तब्बल महिनाभर गळीत हंगाम उशिरा सुरू झाला। आता तालुक्यात ऊस तोडीला वेग आलाय। राजगुरुनगर शहरातून ऊस वाहतूक ट्रकला वीज तारांमुळे अडथळा येत होता। ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी याबाबत खेडच्या नूतन लोकप्रतिनिधी यांच्याकडे गाऱ्हाणे मांडताच त्यांनी याबाबत वीज वितरण अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून ऊस वाहतुकीच्या वाहनांना येणारे अडथळे दूर करण्याच्या सूचना दिल्या। कडूस भांबोरी रस्त्याची दुरावस्था झालेली असून सातत्याने अपघात होत आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे। लवकर रस्त्याचे काम करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय। रोड चांगल्या क्वालिटीचा व्हावा, पैसे कॉन्ट्रॅक्टरनी कमी खावा असं। पुणे नाशिक महामार्गावर राजगुरुनगर परिसरातून जाणारी येणारी वाहने सुसाट जात येत असतात। खेड घाट परिसरात पानमळा तुकाईवाडी येथील महामार्गावर उभारण्यात आलेले स्पीड ब्रेकर गायब झाले आहेत। येथील रस्ता खचल्याने त्यावरून वाहने चालवताना वाहन चालकांची चांगलीच कसरत होत आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या साखळीतील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 27 नोव्हेंबर 2024 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊयात। खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांची आवक कमी झालेली आहे। कमी माल होण्याचे मुख्य कारण म्हणजे काल कार्तिकी एकादशी असल्यामुळे शेतामध्ये मजूर न मिळाल्यामुळे मालाची आवक ही कमी झालेली आहे। परंतु बाजार भाव सुद्धा जेमतेमच आहेत। आज रोजी कोबी असेल, कोबी सुद्धा 20 ते 25 रुपये किलो झालेले, फ्लावर 10 ते 15 रुपये किलो आहे। वांगे असेल, वांग्याचे भाव डाऊन झालेले, वांगी 50 ते 60 रुपये किलो होते, आज ती वांगी 20 ते 30 रुपये किलो आहे। टमाट्याचे थोडे भाव वाढलेले आहेत, कारण की टमाट्याची आवक ही अतिशय कमी झालेली आहे। टमाटो 30 ते 40 रुपये झालेले, कारले सुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे, गवारी सुद्धा 60 ते 70 रुपये किलो आहे, दुधी भोपळा 10 ते 20 रुपये किलो आहे, डांगर भोपळा 20 ते 25 रुपये किलो आहे, शेवगा 70 ते 80 रुपये किलो आहे। मिरचीचे भाव कमी झालेले आहेत, मिरची 15 ते 20 रुपये, ज्वाला मिरची 30 ते 40 रुपये किलो आहे, दोडका सुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे। शिमला मिरचीचे भाव सुद्धा डाऊन झालेले आहेत, शिमला मिरची 80 रुपये किलो होती, 30 मिरची 40 रुपये किलो झालेले आहे। श्रावणी घेवडा सुद्धा कमी झालेला आहे, श्रावणी घेवडा 30 रुपये किलो झालेला आहे। वालवर 40 ते 50 रुपये किलो आहे। चवळी सुद्धा भाव कमी झालेले, 30 ते 35 रुपये किलो झालेले, तोंडले सुद्धा 30 ते 35 रुपये किलो झालेले। राजमा असेल, राजमा सुद्धा 50 ते 60 रुपये किलो झालेला आहे। पावटा अतिशय आवक कमी असल्यामुळे पावट्याचे भाव 70 ते 80 रुपये किलो आहे। भेंडीचे भाव आज अचानक वाढलेले आहेत, भेंडी 50 ते 60 रुपये किलो झालेले, गाजर सुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे, घोसाळे सुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे, बीट सुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे, काकडी सुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे, तूर सुद्धा 70 ते 80 रुपये किलो आहे, पापडी सुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे। वाटाण्याचे सुद्धा भाव कमी झालेले आहेत, वाटाणा सुद्धा 40 ते 60 रुपये किलो झालेला आहे। त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्याचे भाव सुद्धा कमी झालेले आहेत। मेथी सुद्धा 7 ते 10 रुपयाला गड्डी आहे, कोथिंबीर 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे, शापू सुद्धा 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे, पालक सुद्धा 10 रुपयाला गड्डी आहे। सर्वसाधारण बाजारामध्ये ही स्थिती आहे। धन्यवाद। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।